कढीपत्ता म्हटलं की आपल्या शरीरासाठी किती आरोग्यदायी आणि गुणकारी आहे हे सर्वांनाच माहीत आहे. तरीसुद्धा तो भाजीत किंवा आमटीत खाताना आला की तो हमखास बाजूलाच काढला जातो. आणि हिवाळ्यात आपल्याला केस गळती, त्वचा कोरडी पडणे अशा अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. मग त्यासाठी काय करायचं? तर या सर्व समस्यांवर बहुगुणी पण चटकदार अशी कढीपत्त्याची चटणी मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे. नमस्कार, सीमाज मराठी किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. चला तर मग कढीपत्त्याची चटणी बनवायला सुरुवात करूया. सर्वात प्रथम मी या पॅनमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे भाजून घेणार आहे. शेंगदाणे आपल्याला यावर डाग येईपर्यंत मस्त भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाण्यामुळे आपलं पोट बराच वेळ भरलेलं राहतं. यामध्ये व्हिटॅमिन डी असल्यामुळे ते आपल्या हाडांसाठी गुणकारी आहे आणि यात अँटीऑक्सिडंट असल्यामुळे आपली त्वचा तजेलदार होते. आता मी पॅनमध्ये अगदी थोडेसे तेल घातले आणि त्यात 4 ते 5 लाल मिरच्या घातल्या. आता यांना मी 2 मिनिट परतून घेत आहे. या मिरच्या जास्त तिखट नाहीत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरच्यांचे प्रमाण कमी जास्त करू शकता. मिरच्या थोड्या परतून झाल्यावर मी त्यात 1 चमचा जिरे, 1 चमचा पांढरे तीळ, 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या व 1 चमचा उडदाची डाळ घातली. आता या सर्व वस्तू मी छान खमंग होईपर्यंत परतून घेत आहे. आणि सर्वात शेवटी मी यात 1 चमचा किसून घेतलेल्या सुक्या खोबऱ्याचा कीस घालत आहे. खोबरंसुद्धा आपल्या त्वचा आणि केसांसाठी गुणकारी आहे. मुख्यतः केस वाढीसाठी खोबरं जास्त उपयुक्त आहे. तुम्ही पाहू शकता या सर्व वस्तू खरपूस भाजून झाल्या आहेत. यांना मी एका ताटात काढून घेत आहे. हे सर्व थंड होईपर्यंत सर्वात महत्त्वाचा म्हणजे कढीपत्ता भाजून घेणार आहे. कढीपत्ता भाजण्यासाठी मी पॅनमध्ये अर्धा चमचा तेल घातले आहे. यात मी भरपूर कढीपत्ता घातला. आता हा कढीपत्ता मी मंद आचेवर खरपूस भाजून घेणार आहे. कढीपत्ता भाजताना गॅसची आच मंदच ठेवायची, म्हणजे कढीपत्त्याचा रंग हिरवागारच राहतो आणि कढीपत्ता मस्त कुरकुरीत होतो. कढीपत्ता हा अँटीबॅक्टेरियल असतो व त्यात भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असते आणि कढीपत्ता हा अँटीफंगलसुद्धा असतो. त्यामुळे जर तुम्हाला केसांमधील कोंडा म्हणजेच डॅन्ड्रफची समस्या असेल तर ती दूर व्हायला मदत होते. यामुळे केस घनदाट होतात, म्हणून कढीपत्ता हा पोटात जाणं आवश्यक आहे. तुम्ही पाहू शकता आपला कढीपत्ता मस्त कुरकुरीत भाजून झाला आहे. याला मी एका ताटात काढून घेतला आहे. या सर्व वस्तू थंड झाल्यावर मी एका मिक्सरच्या भांड्यात घालत आहे आणि त्यात 1 छोटा चमचा हळद, 1.5 चमचा लाल तिखट, 1 छोटा चमचा आमचूर पावडर घातली आणि त्यात चवीपुरता मीठ घातले. हे सर्व मसाले घातल्यावर सर्वात शेवटी मी भाजून घेतलेला कढीपत्ता घालत आहे. हे सर्व मी मिक्सरमध्ये छान वाटून घेतले. तुम्ही पाहू शकता ही चटणी मी भरभरीत अशी वाटून घेतलेली आहे. अगदी फार बारीकसुद्धा केलेली नाही. ही कढीपत्त्याची चटणी एकदा बनवली की महिनाभर टिकते, अजिबात खराब होत नाही. तुम्हाला जर केस गळतीचा किंवा त्वचेसंबंधी काही समस्या असतील तर तुम्ही ही बहुगुणी व आरोग्यदायी अशी कढीपत्त्याची चटपटीत चटणी अवश्य बनवून पहा. लहान मुलेसुद्धा ही चटणी खूप आवडीने खातात आणि शक्यतो ही चटणी काचेच्या बरणीतच भरून ठेवायची, म्हणजे लवकर खराब होत नाही. तुम्हाला ही कढीपत्त्याची चटणी कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशाच रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.